नवी मुंबईच्या कळंबोली परिसरात एक खळबळजनक घटना घडलीय। एका 7वीच्या विद्यार्थ्यानं शुक्रवारी सकाळी 7:30च्या सुमारास त्याच्या शाळेच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। ही कळंबोलीतील सेंट जोसेफ शाळेतील घटना आहे। विघ्नेश साळुंके असं या मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा होता। आज सकाळी तो शाळेत गेला, परंतु तो 5व्या मजल्यावर असणाऱ्या त्याच्या वर्गात न जाता तो 6व्या मजल्यावर गेला। त्याने आधी उजव्या आणि डाव्या बाजूला पाहिलं आणि आपल्याला कोणी पाहत नाही ना याची खात्री केली आणि समोरच असणाऱ्या 4 ते 4.5 फुटाच्या भिंतीवरून त्याने उडी मारली। या घटनेमुळे पालक वर्गामध्ये एकच संताप पाहायला मिळतोय। या घटनेची माहिती मिळताच रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे चेअरमन बाळाराम पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे आणि महिला आणि बाल कल्याण सभापती प्रिया मुकादम यांनी घटनास्थळाला भेट दिली। सर्वपक्षीय नेते मंडळींनी शाळेच्या संचालकाशी चर्चा केलं असल्याचं बाळाराम पाटील यांनी म्हटलंय। ज्या मुलाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात या ठिकाणच्या सर्वपक्षीय नेते मंडळी आणि पोलीस अधिकारी यांनी या शाळेचे संचालक जॉर्ज सर, मुख्याध्यापिका आणि त्यांच्या समवेत चर्चा केलेली आहे। शाळेनं ह्या विद्यार्थ्याचा जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। तसेच या घटनेची विस्तृत माहिती दिल्यानंतर मृतक विद्यार्थी हा एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्यामुळे त्याच्या मृत्यूचं आम्हाला देखील वाईट वाटत असल्याचं मत सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यवंशी यांनी व्यक्त केलंय। 7:50 को बच्चा 6ठे माले पे गया है। हालांकि उसका क्लास 5वें माले पे था। 7G में वो पढ़ाई करता था। पुलिस वाले का बच्चा है, इसलिए हमें सबसे ज़्यादा दुख हमें है क्योंकि हमारा बच्चा हमने खोया है। लेकिन पूरा इन्वेस्टिगेशन जो भी शिक्षण विभाग ने या हाईकोर्ट ने जो सिक्योरिटी नॉर्म्स के बारे में हमें दिया है या स्कूल को दिया गया है, पीछे भी जो हॉरिजन का मामला हुआ था उसी टाइम हमने सबकी मीटिंग लेके सब प्रिंसिपल और सब इंस्टीट्यूट के इंचार्ज को हमने वो सब सर्कुलर हमने भेजा था। अगर वहीं कहीं गलतियां हैं या कोई त्रुटि है तो हम वह गलत को छानबीन करेंगे। अगर किसी की गलती है तो कानून में जो भी दफा है तो उसके तहत कार्रवाई की जाएगी। दरम्यान कळंबोलीमध्ये या विद्यार्थ्याचे अंतिम संस्कार करण्यात आले। नवी मुंबईमध्ये वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय।